जर रांगोळी दिसली नाही ना तर मग ती नाराज होईल. सावित्री आत्या आणि मी माझं समद दप्तर आवरून ठेवले, एकदम घर बी स्वच्छ केले आणि माझ्या शाळेचे कपडे बी इस्त्री करून ठेवले आहेत. गुणाचं ग माझं बाळते. किती छान रांगोळी काढलीस. तुझ्या तायडीला ना नक्की आवडेल. हा खरंच? हो. तायडे, बा, तायडे आली. हळू तायडे, तायडे, हे बघ मी तुझ्यासाठी रांगोळी बी काढल्या. छान आहे. बरं आहेस ना तू? तायडे, तू नाही तर मी कसं बरं अशील. आता तू आलीस ना, आता एकदम बरं आहे बघ. म्या हो खरंय. आता पारू आली आहे ना घरी, आता हे घर पुन्हा जिवंत होईल. पारू, बरं वाटतंय ना तुला आता? वय बरं, एक काम करायचं, आराम करायचा घरी बसून, लगेच कामावर यायचं नाही. तुला ज्या गोष्टी हव्या असतील त्या सगळ्या तुझ्यापर्यंत पोहोचवल्या जातील. पण देवी आई, पण वगैरे काही नाही, हा माझा आदेश आहे, कळलं? मारुती, अरे सगळं ठीक झालंय आता. पारू घरी परत आली आहे, तू नको काळजी करूस. हे बघ, हे त्रासदायक आहे ह्याची कल्पना आहे मला, पण ते पोलिसांचं काम आहे, त्यांना करावं लागतं. आणि अशा प्रसंगामध्ये नातेवाईकांना चौकशीसाठी बोलवलं जातं. पण आता सगळं व्यवस्थित झालंय, नको काळजी करूस. पारू, तू आराम कर. आणि हो सावित्री, इथून पुढे काही दिवस तुझी ड्युटी पारूकडे असणार आहे, तिची काळजी घेशील.